गीता अध्याय 5 श्लोक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु सस्तु मधल्या सवराघात महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः. दुःखचा अर्धा विसर्ग उच्चार माप्तुमयोगतः. योगयुक्तो युवराघात मुनिर्ब्रह्म निवराघात ब्रवराघात नचिरेणाधिगच्छति गच्छति मधल्या गवराघात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः. 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 योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. 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 संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संधि विग्रह. संन्यासः तु महाबाहो दुःखम् आप्तुम् अयोगतः. योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. संन्यासः म्हणजे संन्यास, तू म्हणजे परंतु, महाबाहो हे अर्जुना, हे महाबाहू अर्जुना, दुःखम म्हणजे कष्टाने, आप्तुम म्हणजे प्राप्त करून घेण्यास, अयोगतः योगवृत्ती नसेल तर, कर्मयोगाशिवाय. योगयुक्तः म्हणजे कर्मयोगी किंवा संन्यासयोगी दोन्ही अर्थ होऊ शकतात. जो योगाने युक्त आहे तो योगयुक्तः. मुनिः मननशील म्हणून किंवा मौन धारण करणारा अशा अर्थाने मुनी. ब्रह्म म्हणजे परब्रह्म परमात्मप्राप्ती. न चिरेण म्हणजे तत्काळ. चिर म्हणजे दीर्घकाल. न चिर म्हणजे तत्काळ. अधिगच्छति म्हणजे प्राप्त करून घेतो. अन्वय. तू महाबाहो अयोगतः संन्यासः आप्तुं दुःखं. मुनिः योगयुक्तः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. परंतु हे महाबाहू अर्जुना, कर्मयोगाशिवाय संन्यास म्हणजेच मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारा होणारी सर्व कर्म कर्तेपणाचा त्याग करून करणे, प्राप्त होणे कठीण आहे. भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा मुनी किंवा चिंतनशील मुनी, कर्मयोगी परब्रह्म परमात्मा लवकरच प्राप्त करून घेतो. कर्तेपणाचा त्याग करण्यासाठी आधी कर्म करावी लागतात. त्यामुळे नुसताच संन्यास शक्य नाही आहे. काहीतरी सोडण्यासाठी काहीतरी आधी असावं लागतं. त्याप्रमाणे कर्म केली पाहिजेत तर त्याचा अहंकार सोडता येईल. म्हणून संन्यास जो आहे तो कर्मयोगाशिवाय अशक्य आहे असं भगवंत म्हणतात इथे. संन्यास हा संन्याशाने जरी संन्यास घेतला तरी 12ची वेळ झाली की त्यालासुद्धा चूल पेटवली पाहिजे. थोडंसं का होईना, पोटापुरतं का होईना अन्न शिजवलं पाहिजे. अर्थातच संन्यासी जरी झाला तरी त्याला त्याचे देहधर्म
सोडता येत नाहीत. त्यामुळे देहाला आवश्यक असलेली कर्म त्याला करावीच लागतात. बाकी कर्म तो करणं सोडून देऊ शकतो, पण देहाची आवश्यकता असलेली कर्म ती मात्र तो सोडू शकत नाही. म्हणून भगवंत इथे म्हणतात की संन्यासी जरी झाला तरी त्याला सुद्धा कर्मयोग आचरावाच लागतो, कर्म करावीच लागतात. कर्म करत असताना निष्कामता आल्याशिवाय संन्यास साधणं सुद्धा अवघड आहे किंवा शक्य नाही असं इथे भगवंत म्हणतात. कठीण आहे. देह आहे, देहाला तहान लागणार, भूक लागणार, श्वास घ्यावासा वाटणार. बाकी कर्म एक वेळ तुम्ही त्याग करू शकता, पण हे श्वास घेण्याचं कर्म तर सोडून चालतच नाही. ते केलं नाही तर आपलं अस्तित्वच संपून जाईल. त्यामुळे ही सर्व देहाला आवश्यक असलेली कर्म अयोगतः, म्हणजे जर कर्मयोगाने युक्त नसेल, तुम्ही तुमच्या देहाने होणाऱ्या कर्मांमध्ये अनासक्त नसाल तर अतिशय कष्ट होतात. तहान लागली की तहान प्यावी लागते आणि भूक लागली की भूक खावी लागते. अर्थातच देहाचे हे जे आवेग आहेत ते आवरणं, त्याचा संयम करणं हे अतिशय अवघड आहे. पण कर्मयोगी कसा असतो तर पूर्णपणे अनासक्तपणे कर्म करत असतो. कर्म अनासक्त करण्याची युक्ती जर आली तर संन्यासयोग किंवा कर्मयोग दोन्हीही सुखाने आचरता येतात. पण आसक्ती सुटली नाही तर मात्र कर्मयोग किंवा संन्यासयोग दोन्हीही प्राप्त करून घेणं अत्यंत दुःखकारक आहे. 12व्या अध्यायात भगवंताने खूप याबद्दल सांगितलेलं आहे. योगयुक्त म्हणजे अनासक्त झालेला, परमात्मा प्राप्तीसाठी कर्म करणारा असा जो योगयुक्त आहे तो मननशील असतो. परमात्म्याचं सतत चिंतन मनन करत असतो आणि जे करतोय ते सगळं परमात्म्याचं कार्य आहे ह्या भावनेने करत असतो. म्हणून असा योगी मात्र तत्काळ ब्रह्मप्राप्तीचा अनुभव घेऊ शकतो. त्यागात शांतिरनंतरम अशी ब्रह्मप्राप्तीची 12व्या अध्यायामध्ये भगवंतानी व्याख्या सांगितलेली आहे की त्यागात तत्काळ शांतीचा अनुभव येणं हेच परब्रह्मप्राप्तीचं लक्षण आहे. जो मनामध्ये परमात्म्याचं चिंतन करतोय, शरीराने आवश्यक तेवढी सगळी कर्म करतोय, असा योगी तत्काळ परब्रह्म प्राप्तीचा अनुभव घेतो. नचिरेण म्हणजे तत्काळ त्याला ब्रह्मप्राप्ती होते असं इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अर्थातच संन्याशाला सुद्धा कर्मयोग आचरावा लागतो आणि कर्मयोग्याला सुद्धा संन्यस्त वृत्ती धारण करावी लागते. त्यामुळे हे दोन्हीही योग एकमेकांच्यात हातात हात घालून चालतात हे इथे भगवंताला सांगायचं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हरि ओम तत्सत्.